प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा मी आज परमेश्वराची काही वचने घेऊन तुमच्या समोर आलोय. आणि आज काय आहे? पाम संडे म्हटलं जातं, जावळ्याचा रविवार. आणि त्याविषयी आज आपण अगदी थोडक्यात काही गोष्टी ऐकूया, बघूया, शिकण्याचा प्रयत्न करूया. तर लुकरूच वर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 28व्या वचनापासून ते 40व्या वचनांपर्यंत काही गोष्टी सांगितल्यात. अगदी त्यातली 2-3 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमीकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजदीक असलेल्या बेतफगे व बेथानी या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तिथे जाताना ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हाला विचारलेस तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. प्रेज द लॉर्ड. आणि मग पुढे ते सांगितले की त्याचे शिष्य गेले आणि त्यांनी ते शिंगरू घेऊन आले. आणि मग येशू त्याच्यावरती बसलाय. आणि ज्या वेळेला तो त्याच्यावरती बसला त्यावेळेला येशू यरुशलेमेमध्ये प्रवेश करत असताना सगळेजण होसान्नाचा जय जयकार करतात. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव, असं 38वं वचन सांगतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेकडे चाललाय. आणि यरुशलेमेकडे जात असताना सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी की त्याने शिष्यांना सांगितले की तुम्ही समोरच्या गावामध्ये जा आणि एक शिंगरू जे आहे ते बांधलेल्या अवस्थेमध्ये आहे, त्याला सोडा आणि त्याला घेऊन या. प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्या शिंगराला घेऊन आलेत. ते शिंगरू बांधलेल्या अवस्थेत होतं, त्याला सोडवलं गेलंय. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये बांधलेल्या लोकांना सोडवण्यासाठी आलाय. हालेलुया. जाचलेल्या लोकांना बंधनातून मुक्त करण्यासाठी आलाय. आम्हाला या बायबलमध्ये सगळीकडे जर पाहिलं तर देवाची कृपा, देवाची प्रीतीच आम्हाला पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताने असंख्य लोकांना त्यांच्या बंधनातून सोडवलंय, रोग आजार विकारातून मुक्त केलंय, त्रासातून मुक्त केलंय. त्यांची बंधनं तुटली गेलीत, त्यांची जीवनं बदललीत. आणि प्रियांनो, त्या शिंगरावरती तो प्रभू येशू ख्रिस्त बसलाय असं म्हटले. काय आज तुम्ही आणि मी त्याचं शिंगरू बनायला तयार आहे का? आमच्या जीवनात आज आम्हाला विचारायचंय. देवाचे एक सेवक चार्ल्स फिनी म्हणून, आणि ते परमेश्वराकडे अशी प्रार्थना करायची की लॉर्ड बेंड मी. परमेश्वरा मला तू झुकव, मला नम्र कर. आणि त्यांच्याद्वारे आम्ही पाहतो खूप मोठं रिवायवल तिकडे आलेलं, खूप मोठं संजीवन त्यांच्याद्वारे आलं होतं. काय आम्ही त्या पद्धतीने लीन नम्र बनायला तयार आहोत का? गाढवाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर ते कधीच कोणाला विनाकारण त्रास देतं असं पाहण्यात आलेलं नाही. त्याच्यावरती ओझं लादलं जातं, त्याला मारलं जातं, परंतु ते काहीही झालं तरी त्याच्या मालकाकडे ते परत जातं. यशायाच्या पुस्तकात म्हटलंय की बैल आपल्या धनाला ओळखतो, गाढवाला त्याचं ठाणं माहित आहे, परंतु माझे लोक मला ओळखत नाहीत. हालेलुया. काय आम्ही त्या परमेश्वराला ओळखतो का? काय आम्ही त्याच्यासाठी लीन आणि नम्र व्हायला तयार आहोत का? काय मी त्या परमेश्वराचं ओझं व्हायला तयार आहे का? त्या शिंगराने येशूला पाठीवर बसून घेऊन गेलाय. काय आम्ही आज त्या येशूचं ओझं व्हायला तयार आहोत का? आमच्या जीवनामध्ये आम्ही येशूला कॅरी करायला तयार आहोत का? आज मोठा प्रश्न आमच्या जीवनामध्ये आम्हाला पडला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त गाढवावर बसून आला आणि लोकांनी हातात झावळ्या घेतल्या आणि त्याच्या नावाचा जय जयकार करत होते. आणि तो चालत असताना लोकांनी स्वतःची वस्त्र टाकलेली आहेत रोडवरती आणि त्याच्यावरून येशूचा जय जयकार करत येशू चाललाय, असं चित्र आम्हाला पाहायला मिळतं.
हे सगळं घडण्याच्या पाठीमागे एक भविष्यवाणी होती आणि ती भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून या सगळ्या गोष्टी घडून आल्यात. ज्या लोकांनी त्याचा जय जयकार केलाय तेच लोक होते ज्यांनी 5च दिवसानंतर लगेचच येशूला धरून दिलंय, येशूला पकडलंय, येशूला वधस्तंभावरती खेळलंय. येशूचा जय जयकार करणारे लोक त्यांच्यापैकी एकही जण तिथं आम्हाला पाहायला मिळत नाही. जो येशू संगती पकडला गेलाय, येशू संगती ज्याला मारण्यात आलंय, असं कोणीच नाही तिथे. काय आम्ही येशूचं शिंगरू बनायला तयार आहोत का? पहिले कोरिन्थीयस पत्र 3 अध्याय 16 वचन आम्हाला असं म्हणते की तुम्ही परमेश्वराचं मंदिर आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? काय आम्ही परमेश्वराचं मंदिर बनलोय का? जर तुम्ही इथे वचनांमध्ये पुढे वाचलत तर तुम्हाला पाहायला मिळेल लूका शुभवर्तमानाच्या 19व्या अध्यायात आणि 45व्या वचनामध्ये असं म्हटलंय, नंतर तो मंदिरात गेला व त्यास जे विक्री करीत होते त्यास तो बाहेर घालू लागला आणि त्यांना म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे. तर तिथे असं सांगितलंय की तो म्हटला की माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे. परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. आम्ही ज्या मंदिरामध्ये जात आहोत, काय ते मंदिर लुटारूंची गुहा आहे का? बायबल तर आम्हाला असं म्हणते की आता तुम्हीच देवाचं मंदिर आहात, तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार झालाय, तो मंदिरात गेलाय आणि तिथलच्या सगळ्या व्यापाऱ्यांना त्यांनी हाकलून लावलंय, हातात चाबूक घेतला, आसूड घेतला असं सांगितलंय. आज तुम्ही झावळ्या घेऊन कदाचित रोडवरती मिरवणूक काढली असेल, परंतु दुसऱ्या पुढच्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये आसूड घेऊन उभा आहे, हे लक्षात आहे काय? आणि पहिली गोष्ट तर ही परंपरा आहे, या रूढी परंपरेतून आम्हाला बाहेर येण्याची गरज आहे. आम्हाला आजचा दिवस सेलिब्रेशनचा दिवस नाहीये. आजचा दिवस फक्त आम्हाला आठवण करायची आहे त्या गोष्टींची. आजचा दिवस आम्हाला तयारी करायची पुढच्या गोष्टींची. जर तुम्ही त्याच लूका शुभवर्तमानाच्या 19व्या अध्यायामध्येच 41व्या वचनात तो मंदिरामध्ये जाण्यापूर्वी मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणालाय. प्रभू येशू ख्रिस्त त्या शहराकडे पाहून रडलाय प्रियांनो. आणि काय म्हटला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. हालेलुया. किती भयंकर गोष्ट आहे ही. आज आम्ही झावळ्या घेऊन कदाचित मिरवत आहोत, आम्ही झावळ्या घेऊन कदाचित आज सेलिब्रेशन करत आहोत, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्या यरुशलेमेकडे ज्यावेळेस प्रवेश केलाय यरुशलेमेमध्ये, त्यावेळेला त्या यरुशलेमेकडे पाहून त्याने विलाप केलाय, तो रडलाय आणि तो असं म्हणतो की तुला आणि तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवण्यात येईल, कारण तुझ्यावरती कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. आजही आम्ही कृपेच्या काळात आहोत प्रियांनो. काय आज आम्ही त्याला ओळखलंय का? आज आम्ही त्याला जाणून घेतलंय का? काय आज आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित केलंय का? का आजही आम्ही चुकांमध्ये, पापांमध्ये, त्रासामध्ये, बंधनामध्ये, नको त्या गोष्टींमध्ये आम्ही अडकलोय, व्यसनांमध्ये आम्ही अडकलोय? जर तुम्ही कुठे अडकलेल्या अवस्थेत असताल तर आज येशूकडे या. आज पुन्हा एकदा पश्चातापाची वेळ आहे. आज पुन्हा एकदा आम्हाला मागे फिरायची वेळ आहे. आज पुन्हा एकदा आम्हाला त्या देवाकडे पाहायची गरज आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त जो सुमारे 2025 वर्षापूर्वी या जगामध्ये आला, जो तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पावला, जो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, जो स्वर्गात गेला आणि जो पुन्हा येत आहे, त्या मरणावर विजयी होऊन पुन्हा या पृथ्वीवरती
त्याच्या लोकांना घेऊन जाण्यासाठी जो येणार आहे, काय आम्ही त्याच्यासाठी तयारी केली का? जावळ्याचा रविवार, राखेचा बुधवार, गुड फ्रायडे, मग ईस्टर म्हटलेला सण, त्या ईस्टर या शब्दाचा अर्थ अष्टारोत नावाची देवी असा होतो. परंतु आमच्या ख्रिस्ती लोकांना, बांधवांना, बहिणींना या गोष्टी माहीत नाहीत. आम्ही सगळ्यांना हॅपी ईस्टर असे मेसेज पाठवतो. प्रेज द लॉर्ड. ईस्टर या शब्दाचा अर्थ आहे अष्टारोत नावाची देवी. काय आम्ही त्या देवीचा जय जयकार करतोय का? आज तुमच्या जीवनात तुम्ही विचार करा. शक्य झालं तर बदला, स्वतःला बदलायला शिका. जर सण पाळायचे असतील तर बायबलमध्ये 7 सण सांगितलेत, त्याविषयी काय माहित आहे का? विचार करा. त्या सणांकडे कधीतरी पाहायला शिका. काय होते ते सण? आम्ही म्हणतो येशूने सगळं पूर्ण केलं. त्याने त्या काळामध्ये जे बलिदान द्यायची गरज होती ते बलिदान त्याने पूर्ण केले. त्याने बायबल रद्द केलेले नाही, त्याने बायबल पूर्ण केले. जुना करार त्याने पूर्ण केलाय. जुन्या करारातल्या त्याच्याविषयीच्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्यात. परंतु आम्ही म्हणतो की आता आम्हाला जुना करार कुठे पाळायचा आहे, आम्हाला जुन्या करारातलं काय आता घेणं देणं नाही. प्रियांनो, खूप काही गोष्टी आहेत ज्या त्याच्याशी रिलेटेड आहेत. आज तो विषय नाही, परंतु आम्हाला आज विचार करायचा. येशू म्हणतो की तुझ्यावरती कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. त्या देवाने आज आमच्यावरती कृपादृष्टी केलेली आहे. आजही आम्ही जिवंताच्या भूमीवर जिवंत आहोत. प्रियांनो, आम्ही पश्चाताप करणारे आहोत काय? आम्ही आमचं शरीर रूपी मंदिर, हृदय रूपी मंदिर स्वच्छ करणारे लोक आहोत काय? काय आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित करणारे लोक आहोत का? काय आम्ही त्या गाढवाप्रमाणे, त्या शिंगराप्रमाणे आम्ही त्याच्यासाठी लीन नम्र होऊन त्याला आमच्या मध्ये कॅरी करायला आम्ही तयार आहोत का? आज आमच्या जीवनात हा छोटासा प्रश्न आम्हाला विचारायचा. आम्ही अगदी शेवटच्या काळामध्ये आहोत. आम्ही मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये जर गेलो तर तिथे आम्हाला पाहायला मिळतं 24व्या अध्यायात आणि 6 ते 14 वचनांमध्ये आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्त जन्म घेण्यापूर्वी ज्याच्या भविष्यवाण्या होत्या, प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतरही ज्या काही भविष्यवाण्या होत्या त्या पूर्ण झाल्या आणि त्याने शेवटच्या काळाविषयी देखील भविष्यवाण्या केल्यात. या जगामध्ये कोणीच असं नाही जो सगळ्या प्रकारच्या भविष्यवाण्या ज्याच्या खऱ्या ठरल्यात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली कुठलीच भविष्यवाणी खोटी ठरलेली नाही. हालेलुया. आणि त्याच्या भविष्यवाण्या आम्हाला सांगतात 6व्या वचनामध्ये, तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही, कारण राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होईल. पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकास फसवतील आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. ज्या गोष्टी आम्ही पाहत आहोत या शेवटच्या दिवसांमध्ये. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. हालेलुया. त्या सगळ्या गोष्टी शेवटच्या काळाविषयी सांगण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेले ते वाक्य खूप सुंदर आहे की तुझ्यावरती कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. काय आमच्यावरती कृपादृष्टी आहे का? आजही आम्ही जिवंत आहोत. आजही आम्ही चांगल्या अवस्थेमध्ये आहोत. चांगलं अन्न खातोय, चांगले कपडे आहेत, चांगला निवारा आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या असताना आम्ही देवाला मात्र धन्यवाद द्यायला कमी पडतोय. आम्ही देवाला ओळखायला कमी पडतोय. आम्ही कुरकुर करणारे लोक आहोत. आम्ही नको त्या गोष्टींमध्ये मग्न झालेले लोक आहोत. आम्ही जगात आणि जगाच्या रोषणाईमध्ये आम्ही स्वतःला हरवून टाकलेलं आहे. जसं जग जगतंय तसं आम्हाला जगायचंय. जगातल्या गोष्टी आम्हाला हव्यात. जगातल्या गोष्टींचं आकर्षण आमच्यामध्ये वाढत चाललंय. देवाला वेळ नाही, देवाला द्यायला वेळ नाही आमच्याकडे. देवासाठी जगायला आम्ही तयार नाही.
देवाची सुवार्ता गाजवायला आम्ही तयार नाही, देवाचं काम करायला आम्ही तयार नाही. प्रियांनो, आज तुमच्यासाठी हाच छोटासा मेसेज आहे. देवासाठी तयारी करा. आम्ही शेवटच्या काळासाठी तयार झालेलो आहोत काय? काय आम्ही रॅप्चरसाठी तयार आहोत का? प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने कधी पण येऊ शकतो. काय आम्ही त्याच्यासाठी तयारी केली काय? काय आम्ही पश्चाताप केलाय का? काय आम्ही त्या देवाला हाक मारत आहोत का? आम्ही प्रार्थनामय जीवन जगत आहोत का? आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारचं जीवन जगत आहोत? आज आम्हाला थोडासा विचार करायची गरज आहे. आजचा हाच संदेश आहे छोटासा, की झावळ्या घेऊन मिरवणं हा पाम संडे नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तुझ्यावरती कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखलेला नाहीस, आणि म्हणून तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील, असं त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं होता. त्याची ती भविष्यवाणी देखील इसवी सन 70 सालामध्ये पूर्ण झाली, ज्यावेळेला यरुशलेमेचा संपूर्णतः रोमन साम्राज्याने नाश करून टाकला होता. ज्यावेळेस तिथलचं ते मंदिर, यरुशलेमेतलं मंदिर पाडण्यात आलं होतं. प्रियांनो, आजही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. आजही आम्हाला तो समय ओळखता आला पाहिजे. आम्ही शेवटच्या काळात आहोत. राष्ट्रांवरती उठलेली आहेत. आम्ही लढाया पाहत आहोत, ऐकत आहोत. न्यूज मध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहे. प्रियांनो, आम्ही अतिशय शेवटच्या काळामध्ये आहोत. या पश्चाताप करूया, आपलं मन बदलूया, चुकांमधून, पापांमधून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करूया, आणि त्या जिवंत देवाला सामोरं जाऊया. त्या जिवंत देवाकडे आम्ही लक्ष लावूया. त्या परमेश्वराला म्हणूया की माझ्या देवा, मला पुन्हा एकदा क्षमा कर. मला तुझ्या जवळ येता येऊ देत, तुझ्या जवळ राहता येऊ देत, तुझ्याशी एकनिष्ठ राहता येऊ देत. अशी प्रार्थना आपण त्या देवाकडे करूया. तुम्ही आज बंधनात आहात काय? ज्या प्रकारे त्या गाढवाला प्रभू येशू ख्रिस्ताने सोडवलं बांधलेल्या अवस्थेतून, आज तुम्ही बांधलेल्या अवस्थेत आहात काय? तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये व्यसनांनी बांधून ठेवलंय का? तुम्ही व्यभिचारामध्ये अडकलेले आहात काय? तुम्ही कुठल्या प्रकारच्या पापामध्ये अडकलेले आहात काय? तुम्ही रोग आजार विकारांच्या बंधनांमध्ये अडकलेले आहात काय? आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सोडवायला समर्थ आहे. या आपण प्रार्थना करूया. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद देतो जिवंत देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू. आज पुन्हा एकदा परमेश्वर, आम्ही सगळेजण तुझ्या दयास्थानापुढे येतो. आज आम्ही प्रत्येक जण परमेश्वर पित्या कुठल्या तरी बांधलेल्या अवस्थेमध्ये आहोत. जिवंत देवा, आज आम्हाला त्या अवस्थेमधून सोडवणारा तू जिवंत परमेश्वर आहेस, हे आम्हाला त्या वचनांमधून समजतं परमेश्वरा. आणि म्हणून आज आम्ही पुन्हा एकदा नव्याने तुला शरण येतो, आणि आम्ही तुला म्हणतो की आज पुन्हा एकदा परमेश्वरा तू आमची सुटका कर. आम्हाला प्रत्येक बंधनातून तू सोडव माझ्या देवा. आमच्या पापांमधून तू आम्हाला सोडव, आमच्या शापांमधून तू आम्हाला सोडव. आमच्या सगळ्या प्रकारच्या चुकांची, पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आमच्या रोग आजार विकारांमधून तू आम्हाला परमेश्वर पित्या बाहेर काढ. आमचे बंधन तू तोड येशूच्या नावामध्ये परमेश्वरा. आणि आज आम्ही प्रत्येक जण तुला शरण येत असताना तुला विनंती करतो, आमच्या जीवनांमध्ये आज तू कार्य कर परमेश्वर. आज तू आम्हाला बंधमुक्त कर माझ्या देवा. आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी आज तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रत्येकाच्या जीवनातली बंधनं आज येशूच्या नावात तुटली जाऊ देत परमेश्वर. प्रत्येकाच्या जीवनातले रोग आजार विकार परमेश्वर पित्या आम्ही आज येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो जिवंत देवा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर पित्या आज तू कार्य कर, आणि प्रत्येकाला अद्भुतरित्या तू आशीर्वादित कर, अशी मी तुला आज विनंती आणि प्रार्थना करतो. दया कर परमेश्वरा, कृपा कर. धन्यवाद म्हणतो परमेश्वर पित्या, तू आमच्या प्रत्येकावरती कृपा केलीस, आणि परमेश्वर आज आम्ही हा व्हिडिओ पाहत आहोत. धन्यवाद म्हणतो परमेश्वर पित्या, तू कृपा केली, याचा समय आमच्या लक्षात आलाय परमेश्वर. आणि जिवंत देवा, हा समय आम्ही लक्षात ठेवावा, आणि परमेश्वर पित्या आम्ही तुझ्याकडे वळावं. परमेश्वर आम्ही पश्चाताप करावा, आम्ही लीन आणि नम्र होऊन परमेश्वर तुझ्या चरणामध्ये राहावं. आम्ही तुला ओळखावं, आम्ही तुला जाणून घ्यावं, हीच तुझी इच्छा आहे. आणि परमेश्वर त्यासाठी तू आम्हाला तयार कर, अशी आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. आमच्या जीवनाचं आज नव्याने समर्पण आम्ही तुला करतो. पुन्हा एकदा तू आमचा ताबा घे, आमचं सहाय्य कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आणि माझ्या देवा, तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी तुझी कृपादृष्टी तू आमच्यावरती कर, हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये.
कदाचित गुड फ्रायडेच्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती जे मरण सहन केलंय त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष लावूया. हॅपी रिझरेक्शन डे म्हणायला शिकूया आणि बदलूया बरूयानो. आपण आपल्या लोकांमध्ये आपण स्वतः बदल घडवायचा प्रयत्न करूया. रूढी परंपरेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करूया. त्या परंपरा पाळण्यापेक्षा देवाची काय इच्छा आहे हे आम्ही जाणून घ्यायला शिकूया आणि देवाचा गौरव करूया. हालेलुया. काळजी घ्या, सुरक्षित राहा. गॉड ब्लेस यू ऑल. प्रार्थना करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.